स्वामीजींच्या संकल्पाप्रमाणे राष्ट्रहितासाठी माझ्या आयुष्यातील संघर्ष कथा क्रमांक 2. 26 ऑक्टोबर 2006ला मी जाहीर केलं इंटेलिजन्स ब्युरोला की राहुल गांधी खासदार झाल्यानंतर पहिला दौरा आहे 30 ऑक्टोबर लातूरला आणि शरद पवार, चाकूरकर, सोनिया गांधी सगळे येणार आहेत. तर त्याच्या जीवाला धोका आहे. तर विलासराव देशमुख आणि सोनिया गांधींना सांगितलं की आम्ही सुरक्षा केली आहे सगळी, पण इंटेलिजन्स ब्युरोने रिपोर्ट दिला की भास्करशींचं म्हणणं बरोबर आहे, म्हणून सोनिया गांधी आल्या आणि राहुल गांधी आला नाही. याचा राग म्हणून 5 नोव्हेंबरला आमचं घर लुटलं. डेक्कन पोलीस स्टेशनचे BR पाटील PI यांच्या नेतृत्वाखाली घर लुटलं. अशोक वैद्य तिथे राहत होते. महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र शासन, RR पाटील, विलासराव देशमुख आणि सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी आम्हाला पुण्यातून हाकलून दिलं आणि नंतर महाराष्ट्रातून हाकलून दिलं. मी आणि मनीषा आम्ही एकमेव नागरिक आहोत की ज्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार, सोनिया गांधींनी महाराष्ट्रातून हाकलून दिलेलं आहे. आमचा गुन्हा एकच होता की आम्ही राहुल गांधीचा जीव वाचवायचा प्रयत्न केला. बाकी त्याला कव्हर फायरिंग असं दिलं होतं की हे बोगस आहेत, फ्रॉड आहेत वगैरे, हे पैसे खाल्ले आहेत, फसवलं आहे, यांच्यावर केसेस आहेत, माझ्यावर बोगस फरारचं वॉरंट काढण्यात आलं, केसेस करण्यात आले, FIR करण्यात आले, ते सगळे नंतर बोगस ठरले. CBIमध्ये सगळे रिपोर्टाचे आहेत. तर लोकांना असं दाखवलं की हे फ्रॉड लोक आहेत, ह्यांनी फसवणूक केली आहे, प्रचंड बदनामी घडून आणण्यात आली आणि मग त्याच्या खाली आमच्यावर हे हल्ले करण्यात आले. तर त्यांचे राजकीय हितसंबंध दुखावले गेले. कारण शरद पवारांनी सगळ्या लोकांना राहुल गांधीची रिलेशन तयार करायचे होते, तर त्यांचे हितसंबंध दुखावले गेले. त्यांनी राष्ट्रकल्याणाचा विचार नाही केला. त्याच्यानंतर आम्ही 3 महिने भटकत राहिलो. नागपूरला गेलो, तिथे अधिवेशनामध्ये सगळ्यांना आमदारांना भेटलो, पत्रकं दिली, कोणीच रिस्पॉन्स दिला नाही. विलासराव वगैरे सगळ्यांनी हात वर केले. ते म्हणे की सोनिया गांधी मॅडमने सांगितलेलं मी काही करू शकत नाही, तुम्ही आता तुमचं बघा, नाही तर आणि आत्महत्याच करायचं नाही आम्हाला. म्हणजे आत्महत्या होण्याशिवाय काही पर्यायच नव्हता आम्हाला आणि आम्ही आत्महत्या करायला गेलो पण होतो. पण 9 डिसेंबर 2006ला खिशात फक्त 10,000 रुपये होते. सहारा तिकीटने आम्ही दिल्लीला गेलो. मी आणि मनीषा. खूप रडत होती मनीषा विमानतळावर नागपूरच्या. आणि अशा पद्धतीने मी तिथून सर्वाईव्ह झालो. नाही तर नागपूरमध्ये मारला गेलो असतो किंवा आत्महत्या केली असती. तर हा दुसरा संघर्ष कथेचा भाग आहे.